रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आपला केला बघा गहू काढायला सुरू. तर आता ज्वारीचं खळं पिळं झालं तर म्हणलं आता चला गव्हाच्या मागं लागावं, कारण पावसाचं वातावरण चालू आहे सारखंच. त्याच्यामुळे गहू वाळला आणि पटदिशीनं लगेच काढून टाकावं म्हणलं. ह्याच्यात थोडं थोडा हिरवा आहे बरं का, म्हणजे इतका बी नाही हिरवा, पण बघा ही थोडा थोडा हिरवा आहे. तर त्यासाठी आहे का ना एकदम राहून दिला होता आम्ही 5-6 दिवस, तरी पण पुन्हा आणिक म्हणलं काढून टाकावं. कारण का हो का बाकीचा एवढा खट्ट वाळलाय ना, तर लय वाळलाय. आणि गहू आहे का ना पेरला होता तेव्हा इतका पातळ होता, तर बघा किती ठोंबड्या मोठ्या मोठ्या बनल्यात. आणि हे गहू बघा किती मोठे मोठे ह्याचे लोंबे बनलेत. तर बघा हे गव्हाचं किती भारी आहे. आणि हे गव्हाचं नाव काय आहे माहिती आहे का आपलं 2189 गव्हाचं नाव आहे बरं का. तर गहू 1 नंबर आहे बरं का. ह्याच्यात मला मी दाखवते पण ह्याच्यात हे करून गहू कसा निघतोय ती. तर बघा आता ही आपली गव्हाची लोंबी, ही लोंबी का ओंबी म्हणायचं ओंबी. तर हे गहू आहेत बघा आपलं. हे बघा मी थोडंच हे केलं तर बघा हे आहे का किती छान गहू आहेत बघा. ही आहे आपला गहू 2189 गव्हाचं नाव आहे. तर पोळ्या तर चपात्या तर अशी 1 नंबर पोळी तर होती म्हणतात, नुसत्या मऊ जर पोळ्या होत्या. तर हे आमचं गहू आहे का ना 1 नंबर. आम्ही पेरलाय फक्त खायापुरताच पेरला, आम्ही काय विकायला पेरीत नाहीत, कारण कडबा आपल्याला लय मोठा लागतो त्याच्यामुळं जास्त पेरीत नाहीत आम्ही. त्यामुळे आहे का आता काढून टाकून लगेच. आणि खट्ट वाळून का द्यायचं माहिती का, वर्षभर चांगला राहतो आणि जास्त किडमी लागत नाहीत. त्याच्यामुळे आहे का ना गहू खट्ट वाळून द्यायचा. आता बघा हे दातानं तर फोडा तर चांगला वाळतोय आहे का. वाजलं का आहे का, असा वाळून द्यायचा गहू आणि मगच पोत्यात भरायचा. आता भरल्यावर पण वाळवायचं एकदा, म्हणजे किडी लागत नाही. तर चला आता बघा आमच्याकडं गहू कसा मशीन लावित नाहीत बरं का आम्ही. आमचं काय थोडाच आहे गहू, तरी पण आपण हातानंच काढायचं, म्हणजे इळ्यानं बरं का. आपली जुनी पद्धत आहे ही अशी गहू काढायची. तर बघा आता गहू कसा काढायचा. आणि जेवढा दाट गहू पेरतो ना तर तेवढा बारीक गहू होतो. जास्त पातळ गहू झाला ना तर मोठे मोठे ठेंबडे बनतात. ही थोडा आहे का नाही तर पळडाय गहू जरा वारमध्ये वारवावून सुटलं होतं, त्याच्यामध्ये आहे का ना गहू थोडा आडवा तिळवा झाला. आणि पुन्हा काय झालं कुत्री नाचली ती. हे अशा प्रकारे आम्ही गहू काढतो बघा. हे बघा 2च मोठी कापल्या तर एवढी पिंडी बरं बनतं. त्यासाठी गहू जास्त पातळ पेरायचा नाही. हे आडवं तिडवं झालं का नाही की लय उशीर लागतो ह्याला, काड्या घ्याव्या लागतात ह्याच्या. आणि शक्यतो तर आम्ही पिशवीत पेरली नव्हती बरं का, आपलं घरचंच बी पेरलेलं आहे. पिशवी पेरली नाही तरी आपला गहू एकदम चांगला आला आहे. आता पुढच्या वर्षी पण काय करायचं हेच पेरायचं, पिशवी आणून पेरायची नाही. पिशवीसुद्धा आणली तर त्यातसुद्धा एखाद वेळ धोका बसतोय की गहू एखाद वेळ चांगला येत नाही. त्याच्यामुळे आपलं घरचं आहे ही बी चांगलं पेरायचं. तर चला मंडळी बाय. बघा आपला गहू तिकडे पेंड्या बघा कशा बांधल्यात. तर हे असं टाकल्यात सगळ्या पेंड्या. हे बघा